रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. धन्य धन्य एकनाथा, तुमचे चरणी माझा माथा. तुमचे चरणी माझा माथा. तुमचे चरणी माझा माथा. श्री पांडुरंग परमात्मा आणि शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांचे चरणी नमन करून आपल्या भारुडावरच्या चिंतन रूपी सेवेला आपण सुरुवात करूया. आजचा आपला नाथांची भारुड भाग 6. 5 भाग आपली झालेली आहेत आणि आता 6वा भाग. आणि या 6व्या भागामध्ये ज्या अभंगावर आपल्याला चिंतन करणार आहोत, ज्या अभंगावर आपण चिंतन करणार आहोत, तो अभंग शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या भारुड या प्रकरणातील अभंग आहे. अभंगाचं शीर्षक अभंग जोशी या नावाने ओळखला जातो. आतापर्यंत आपण दादला बघितला, त्यानंतर आपण मला वाटते पिंगळा बघितलं, त्यानंतर नवस बघितला. असे आपण 4-5 भागामध्ये चिंतन केलंय. आता आज आपल्याला चिंतन करायचं आहे ते जोशी या भारुडावरती. प्रस्तुत जोशी या भारुडातून नाथ महाराज आपल्या समोर भविष्य कथन करतात, भविष्य वर्तवतात. सर्वप्रथम आपण ते भारुड म्हणूया. येथून पुढे बरे होईल, येथून पुढे बरे होईल. फेरा 84चा चुकेल, फेरा 84चा चुकेल. धन मोकाशी, धन मोकाशी, मी आलो रायाचा जोशी. पोरा ऐका दादांनो, मी आलो रायाचा जोशी. पोरा ऐका दादांनो. मनाजी पाटील देह गावचा, मनाजी पाटील देह गावचा. विश्वास धरू नका त्याचा, हा घात करील नेमाचा. पाडील फशी, मी आलो रायाचा जोशी. होरा ऐका दादांनो, मी आलो रायाचा जोशी. होरा ऐका दादांनो. वासना बायको शेजारीन, वासना बायको शेजारीन. झगडा घाली मोठी दारुण, तिच्या पायी नागवन. घर बुडविशी, मी आलो रायाचा जोशी. होरा ऐका दादांनो, मी आलो रायाचा जोशी. होरा ऐका दादांनो. आणि शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज 4थ्या चरणामध्ये असं म्हणतात. एका जनार्दनी कंगाल जोशी, एका जनार्दनी कंगाल जोशी. होरा सांगतो लोकाशी, होरा सांगतो लोकाशी. जा शरण सद्गुरुशी, जा शरण सद्गुरुशी. फेरा चुकवी 84, फेरा चुकवी 84. मी आलो रायाचा जोशी. होरा ऐका दादांनो, मी आलो रायाचा जोशी. होरा ऐका दादांनो. अशा प्रकारे जोशी या प्रकरणामध्ये नाथराया या ठिकाणी भविष्य वर्तवतात. भविष्य म्हणा, ज्योतिष्य म्हणा, माणसाला भविष्य सांगितलेलं किंवा भविष्य विचारणं आवडतं. काळ किती काही सुधारू द्या हो, माणसं किती काही सुशिक्षित बनवू द्या, पण त्याला भविष्याबाबतीत काहीतरी एक वेगळी ओढ असते. आणि आपलं भविष्य कसं जाईल या बाबतीत कुणाच्या तरी मुखातून ऐकणं. काही लोक चोरून भविष्य बघताना मी बघितली. कारण ते देव धर्म भविष्य यावर विश्वास ठेवत नाहीत ना, मग चोरून भविष्य बघतात. का तुम्हाला हात समजते का? म्हणे हात बघा ना आमचा, आमचं भविष्य सांगा. मी का सांगतो आहे, भविष्य हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे असं म्हटलं तरी चालेल. नेमकं भविष्य म्हणजे काय? जिथे भूत वर्तमान सोडून इथून पुढे काय घडणार आहे, जे आतापर्यंत घडलं नाही, इथून पुढे काय, याला म्हणायचं भविष्य.
साधी आणि सोपी व्याख्या भविष्याची. बरं, भविष्यावर विश्वास कोणाचा नाही? हा होऊ शकते. ज्योतिषाने सांगितलेलं भविष्य, पंचांगातलं भविष्य, एखाद्या जोशाने सांगितलेलं भविष्य कदाचित पटणार नाही. पण मनुष्याचा भविष्यावर विश्वास आहे की नाही? प्रत्येकाचा आहे ना. मला सांगा, आपण आपली मुलं शिकवतो, मोठमोठ्या कॉलेजमध्ये डोनेशन देऊन त्यांना ऍडमिशन देतो. कशासाठी? मुलाचं भविष्य उज्ज्वल व्हावं असं आपल्याला वाटते म्हणून, नाही का? मग माझा मुलगा डॉक्टर होईल, माझा मुलगा MBA झाल्यानंतर मोठा होईल, माझा मुलगा इंजिनियर होईल, माझा कलेक्टर होईल, काय होईल? माणसाच्या मनामध्ये उराशी काहीतरी स्वप्न असतात आणि ते स्वप्न समोर ठेवून भविष्याचा वेध घेत एक आशावाद माणसाच्या मनामध्ये असतो की भविष्यात माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा व्हावा. मी उदाहरण सांगतोय. याचाच अर्थ तो होईलच हे सांगता येते का? नाही. पण आपण ते वर्तवलेलं किंवा आपण ते त्या ठिकाणी मानलेलं त्याला भविष्य म्हणा. ही माझी साधी आणि सोपी व्याख्या आहे. मी ज्योतिषशास्त्र किंवा इकडे तिकडे जाऊन तुम्हाला सांगणार नाही. बरं, तुम्ही आम्ही आपणच भविष्य बघतो का? नाही ना हो. बघा, एखादा प्रकल्प आपल्याला उभा करायचा आहे. मेट्रो बघा, रोड बघा, रस्ते काहीतरी बघा. पुढच्या 100 वर्षाचा विचार करून, त्या ठिकाणी भविष्याचा विचार करून प्रकल्पाची मांडणी केल्या जात असते महाराज. की तसंच आज वर्तमान बघून केल्या जाते? नाही ना. भविष्याचा विचार करावाच लागतो. बघा, आजचं पॉप्युलेशन बघून जर एखाद्या ठिकाणी आपण पाण्याचा विचार केला, एखाद्या खेड्यात पाण्याची टाकी बांधली, एवढं पाणी लागते, आजचं बघून चालेल का? अहो, पुढच्या 25 वर्षानंतर, 50 वर्षानंतर काय लागेल याचा विचार करून आज त्याची तजवीज केल्या जात असते. आता मी म्हणतो, उद्या ते गाव भूकंपामध्ये गेलं, पुरात वाहून गेलं, मग भविष्य खोटं ठरलं की नाही आपलं? काही गोष्टी या भविष्याच्या दृष्टीने माणूस करत असतो, भविष्यावर विश्वास ठेवत असतो. ते ज्योतिषशास्त्राचं भविष्य असू दे, ते पंचांगातलं भविष्य असू दे, किंवा ते माझ्या मनात, तुमच्या मनातलं एक भविष्य असू दे. मी हे विस्ताराने याकरता सांगितलं की नाथराय या ठिकाणी भविष्य कथन करतात ते जोशी या रूपकातून. या ठिकाणचा जो जोशी आहे ना, तो जोशी भविष्य कथन करायला येतो आहे. आणि तो गावात आला आणि सांगतोय, भविष्य सांगतो. अरे, भविष्य आहे का? ज्योतिष आहे का? शकुन आहे का? भविष्य आहे का? कोणाला भविष्य बघायचं आहे का? या भविष्य आहे का? आणि त्या ठिकाणी मग ते कोणी जमतात गावकरी आणि विचारतात, सांगा आमचं भविष्य सांगा. तेव्हा तो म्हणतो, मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका दादांनो. मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका दादांनो. होरा म्हणजे भविष्य, होरा म्हणजे अंदाज, होरा म्हणजे त्या ठिकाणचं एक काय म्हणायचं, अंदाजच म्हणा. काय होणार हे सांगणं म्हणजे होरा. आणि तो म्हणतो, मी होरा सांगायला आलो. आणि मग काही लोक म्हणत असतील, का रे, तुला कोणी सांगितलं होरा सांगा म्हणून? कोणी नियुक्ती केली तुझी? तेव्हा तो भविष्य सांगणारा हा जरी साधा जोशी दिसत असला तरी या अभंगातला भविष्य सांगणारा जोशी हा कुडमुडे जोशी नाही, हा गावोगावी फिरणारा सरोदेव जोशी नाही, हा 10 रुपये घेऊन भविष्य सांगणारा जोशी नाही, हा 1 पायली 2 पायली 4 किलो 5 किलो गहू घेऊन तुमचा हात बघून सांगणारा ज्योतिष नाही. हे ज्योतिष या जोशीच्या माध्यमातून नाथ महाराज जे सांगतात, तो जोशी म्हणजे संत आहे महाराज, संत. आणि तो म्हणतो, अरे, मला वरून पाठवलं, मी रायाचा जोशी आहे. रायाचा म्हणजे कोणाचा? पांडुरंग रायाचा जोशी आहे. मी जोशी आहे, पण कोणाचा? मी आलो रायाचा जोशी, मी रायाचा जोशी आहो. मी इथला नाही. कुठल्या तुम्ही? आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठाहून आलो महाराज. पण कशाला आले? अहो, जे तुम्हाला सांगायला आलो ना भविष्य. काय भविष्य आहे तुमचं? बोललेले जे ऋषींनी सांगितले ते आम्ही वर्ताय आलो आणि तुम्हाला शिकवाय सुद्धा आलो. खरंच का? हो. आणखी एक प्रमाण देऊ का? अहो, ते तुमच्या आमच्या उपकार करायसाठी हे जोशी संत आले. येथे उपकारासाठी,
येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी. येथे उपकारासाठी, आपल्या तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी, तुमचं भविष्य सांगण्यासाठी आलेले आहेत हे जोशी म्हणजे संत आहेत महाराज. आणि मग आता त्या ठिकाणी ते भविष्य सांगतात. काळजी करू नका, इथून पुढचे दिवस तुमचे चांगले आहे, तुमच्या वाड्यात चांगलं होईल, पीक पाणी चांगलं होईल, मुलं बाळ होतील, मुलगा चांगला निघेल. हे झालं साधारण भविष्य. पण आता संत जे भविष्य सांगतात ते ऐका, आध्यात्मिक भविष्य आहे. संत महात्मे जोशीच्या रूपकात तो जोशी म्हणून जे भविष्य सांगायला लागले ते भविष्यच आहे महाराज. ते म्हणतात येथून पुढे बरे होईल, येथून पुढे बरे होईल. भक्ती सुखे दोंद वाढेल, भक्ती सुखे दोंद वाढेल. फेरा 84चा चुकेल, फेरा 84चा चुकेल. धन मोकाशी, धन मोकाशी, मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका दादांनो. मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका दादांनो. अर्थात इथून पुढचे दिवस तुमचे चांगले जाणार आहे. हे भविष्य आहे, हे भविष्य सांगतायत. या अभंगातून जे जोशी जे भविष्य सांगतात म्हणजे संत जे भविष्य सांगतात ते भविष्य असं आहे. इथून पुढे बरे होईल, भक्ती सुखे दोंद वाढेल. अरे बाबा, इथून पुढे तुमचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. भक्ती सुखानं तुमचं दोंद वाढेल म्हणजे पोट वाढेल म्हणजे सुख समृद्धी येईल. कशाची? भक्ती सुखाची. फेरा 84चा चुकेल म्हणजे जन्म मरणाच्या ज्या 84 लक्ष योनी आहे त्या योनीतून तुम्हाला मुक्तता मिळेल. हे धनवानांनो, हे या देहाला आलेल्यांनो एक लक्षात घ्या, इथून पुढे बरे होईल. कोणाला उपदेश आहे? कोणाचं भविष्य आहे? जनावराचं नाही. म्हशीचं, हेल्याचं, गाईचं, कुत्र्याचं, डुकराचं आहे का? नाही नाही नाही. हे भविष्य नराचं म्हणजे मानवाचं म्हणजे मानव जातीला आलेल्या स्त्री पुरुषांसाठी हे भविष्य आहे. इथून पुढे बरे होईल. का हो? का बरं होईल? कारण तुम्हाला नरदेह मिळाला ना. अरे नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. हा दुर्लभ असलेला नरदेह बहुता जन्मांती जन्मलाशी नरा. अनेक जन्मानंतर हा नरदेह मिळाला. आता हा नरदेह मिळाला ना, आता तुझ्याजवळ चान्स आहे. आता तुला संधी आहे. या संधीचं सोनं करून घे. मग ह्या संधीचं सोनं करून घ्यायच्या तयारीला लागला तर काय होईल? इथून पुढे बरे होईल, इथून पुढे बरे होईल. भक्ती सुखे दोंद वाढेल. भक्ती सुखाने तुझं दोंद वाढेल. भक्ती सुखाने तू समृद्ध होशील. म्हणजे तुला भक्ती करता येईल महाराज. प्राण्यांना भक्ती करता येत नाही, ते मानव जन्मात करता येते. म्हणून इथून पुढे बरे होईल. या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून तुला चुकवता येईल. आणि मग यातून सुटल्यानंतर मग शिल्लक काय महाराज? म्हणून तर म्हणतात की हे मी जे सांगतोय ना, भक्ती सुखे तुझं दोंद वाढेल म्हणजे तू भक्ती सुखाला लाग, बरं होईल. 84चा फेराही चुकेल. हे मी तुला सांगतो आहे. कारण मी पंढरी रायाचा देवाचा जोशी म्हणून आलो. मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका दादांनो. बर, मग आता यासाठी काय करावं लागेल महाराज? तुम्ही सांगता बरं होईल. ज्योतिषी बुवा, जोशी बुवा सांगा ना मला. तुम्ही म्हणता पुढे बरं होईल, पण करावं काय लागेल? हो हो, करावं लागेल. काही पथ्य आहेत. काय करावं आणि काय करू नये हे सांगावं लागेल महाराज तुम्हाला. ग्रह बांधावा लागेल का? ग्रह, गिरा, काळा, दोरा, कर्दोळा काहीतरी असं. अहो ते व्यावहारिक नाही, आध्यात्मिक महाराज सांगतात, संत सांगतात. अरे एक करावं लागेल. म्हणजे सांगा ना काय करावं लागेल. म्हणजे तुमच्या देहगावचा जो पाटील आहे ना त्याच्यावर विश्वास ठेवू नका. असं का? कोण पाटील? मनाजी पाटील. मनाजी नाव आहे त्यांचं. मनाजी पाटील देहगावाचा. मनाजी पाटील देहगावाचा विश्वास धरू नका त्याचा. हा घात करील नेमाचा, पडील फशी. या मनाजी पाटलावर विश्वास ठेवू नका.
हा कधी घात करेल काही सांगता येत नाही, असं त्या ठिकाणी हा जोशी सांगतो. आता याचा खरा अर्थ असा आहे, मनाजी पाटील म्हणजे कोण? मनाजी पाटील हा देह गावाचा पाटील, म्हणजे ह्या देहातला मन हा पाटील आहे. या देहातल्या मनावर तुम्ही विश्वास ठेवू नका. याचा अर्थ मन म्हणेल तसं करू नका. मन मर्जी केलं की काय होईल? तुमचा घात होईल महाराज. आपल्याला माहिती आहे मनामुळे काय होतं महाराज? मन करी बंधू 84चा, मन करी बंधू 84चा. हा मन, हे मन 84च्या बंधनामध्ये अडकवू शकते. म्हणून हा जो मनाजी पाटील शरीरामध्ये आहे, देहामध्ये आहे, याच्यावर विश्वास ठेवू नका. मनावर विश्वास ठेवून मन म्हणेल तसं करू नका. मनाला आपल्या ताब्यात ठेवून मनाला एक वळण लावा. हे या भविष्यामध्ये संत जोशीचं रूपक घेऊन त्या ठिकाणी सांगतात की बाबा रे, मनाजी पाटील जो देह गावचा आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका, कारण तो कधीही आपला घात करू शकतो. आणि अनेकदा मनाने केलेले घात पुराणामध्ये, चरित्रामध्ये आपल्याला दिसतात महाराज. मोठ्या मोठ्यांचा घात केला हो मनाने. या मनाने मोठ्या मोठ्याचा घात केला महाराज. मला सांगा ना, या रावणाजवळ काय कमी होतो? अहो, सीतामातेपेक्षा सुद्धा सुंदर मंदोदरी होती. तुम्हाला सांगतो, सीतामाता किती सुंदर, पण त्याहीपेक्षा मंदोदरी सुंदर होती. तरीही याचं मन सीतामातेवर जावं, याला म्हणतात मन करी बंधू 84चा. महाराज, मन विचित्र आहे. नको तिथं जाते हो. जशी माशी नको तिथे जाते महाराज, अन्नावरही बसते आणि विष्टेवरही बसते, तसं हे मन कुठेही जाते. या मनावर विश्वास जर ठेवला तर हे मन कुठे घेऊन जाईल सांगता येत नाही महाराज. नको तिथे घेऊन जाते, नको ते करायला लावते, परिणामी आपला घात होतो. म्हणून नाथराय म्हणतात, मनाजी पाटील देह गावाचा, विश्वास धरू नका त्याचा, हा घात करी नेमाचा, पडील फाशी. बाबा, त्याच्यावर विश्वास ठेवू नका, तो कधीही घात करील. हे माझं भविष्य आहे. मी आलो रायाचा जोशी, होरा सांगतो ऐका. मी आलो रायाचा जोशी, होरा सांगतो ऐका. असा माझा होरा, असा माझा कयास, असा माझं भविष्य आहे. बरं, ठीक आहे. आम्ही लक्ष ठेवू. मनाला आम्ही आमच्या कंट्रोलमध्ये ठेवू, मनावर विश्वास ठेवणार नाही. एवढंच का? नाही, एवढंच नाही, आणखी आहे. बघा, तुमच्या बाजूची शेजारीन बाई आहे ना, शेजारीन बाई, त्या बाईपासून जपून राहा बरं. ती बाई तुम्हाला धनोदेशी मनोदेशी देशोधडी लावेल. चावट बाई आहे ती. हो, ही पाटलाची बाजूची बाई आहे ना, ही चावट आहे. त्यामुळे तिच्यापासून सावध राहा. असं नाथराय त्या जोशाच्या मुखातून सांगतात, वासना बायको शेजारीन, वासना बायको शेजारीन, झगडा घाली मोठी दारुण, झगडा घाली मोठी दारुण, तिच्या पायी नागवन, तिच्या पायी नागवन, घर बुडविसी, घर बुडविसी. मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका दादांनो. मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका दादांनो. तुमची जे शेजारी नाही ना, ती जरा बाई आहे ना, चावट आहे, तिच्या मागे लागू नका. ती तुमचा घात करील, तुमचं घर बुडवील. म्हणून तिच्यापासून सावध राहा. असं या कडव्याचा अर्थ आहे. पण एक आध्यात्मिक अर्थ आता आपल्याला घ्यावा लागेल. ही जी बाई आहे ना, ही कोणी आपली शेजारी नाही महाराज. ही प्रत्येक जीवाची शेजारी म्हणजे वासना आहे. मन ह्या देहबुद्धीचा पाटील आहे आणि वासना ही पाटली नाही. म्हणून ही वासना जी आहे ना, ही वासना माणसाचा घात करते. म्हणून महाराज म्हणतात, वासना बायको शेजारीनं, झगडा घाली मोठी दारुण. ही आपल्याशी नेहमी झगडा, नेहमी आपलं भांडण चालू असते. वासना कुठे कुठे जाते माणसाची महाराज, कुठेही वासना जाते. कुठेही घाण खायला वासना जायला लावते. तुम्हाला सांगतो,
अहो कशाला सांगू, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तिची वासनेच्या संगानं नुसतं वासनेनं जन्म सुद्धा घ्यावा लागतो महाराज. तुमचं आमचं साध्या लोकांचं उदाहरण नाही. जडभरीत राजासारखा राजा मरते क्षणी त्याच्या मनामध्ये नुसतं हरिणाचा नाद लागला. कथा मी विस्तारानं सांगणार नाही, परंतु राजा ज्यावेळेला ऋषीमुनी राजा यांची पण बरेच लोकांच्या कथा आहेत, वासनेने काय झालं आता मी खोलात जाणार नाही. पण जडभरीत राजासारखा राजा महाराज अहो नुसतं वासनेमुळं हरणाच्या गर्भामध्ये गेला. हरिण म्हणला महाराज, जडभरीत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घासला वासनेने, वासना ओढाळ गाय, वासना ओढाळ गाय असं म्हटलं जाते महाराज. ही वासना आहे ना माणसाला कुठलंच ठेवत नाही. अशा प्रकारची वासना नावाची शेजारीन बायको जी आहे ना हिच्यापासून सावध राहा. कारण ही वासना, वासना म्हणजे काय, इच्छा. इच्छा कधी तृप्त होते का माणसाची? संसारातल्या इच्छा तृप्त व्हायसाठी नसतातच महाराज. त्या कधीच तृप्त होत नाही. श्रीमंताच्याही तृप्त होत नाही, गर्भ श्रीमंताच्याही तृप्त होत नाही, सरपंचाच्याही होत नाही, पंतप्रधानाच्याही होत नाही, शिपायाच्याही होत नाही, मोठ्या शिव असेल त्याच्याही होत नाही, शिपायाच्या होत नाही, कमिशनरच्याही होत नाही. इच्छा प्रत्येकाच्या पूर्ण इच्छा पूर्ण होतीलच असं सांगता येत नाही. म्हणून नेहमी त्या वासनेच्या इच्छेच्या पोटी मनुष्य कधीच समाधानी राहत नाही. म्हणून त्या वासनेपासून सांभाळून राहा, ते तुझं घर बुडवील म्हणजे तुझं जीवन बुडवील असा याचा अर्थ आहे. म्हणून महाराज म्हणतात वासना बायको शेजारीनं, झगडा घाली मोठी दारुण. आणि काय कराल ते माहित आहे का, नागवण कराल तुमची. तिच्या पायी नागवन घर बुडविशी. म्हणून तुमचं जीवन हा नरदेह जो मिळाला, ह्या नरदेहातून 84चा तुम्हाला फेरा चुकवायचा आहे. भक्ती सुखानं तुम्हाला समृद्ध व्हायचं आहे. पण यात आणणारं तुमचं मन आणि वासना यांच्यापासून दूर राहा, नाही तर घर बुडेल म्हणजे मिळालेला देह फुकट जाईल महाराज. आणि काय होईल पुन्हा पुन्हा मग जन्म, पुन्हा 84 योनीचा 84 लक्ष योनीचा फेरा घ्यावा लागेल. महाराज म्हणतात ना, महाराज एकदा का हा देह गेला की मग नाहीतरी काय थोडी, नाहीतरी काय थोडी, नाहीतरी काय थोडी, श्वान सुकरे बापुडी. महाराज एकदा का ह्या नरदेह गेला, या नरदेहातूनच तुम्हाला नराचा नारायण म्हणता येईल. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येधारे चिरापडे, याची देही घडे देवाचे भजन. याच देहामध्ये देवाचं भजन करून तुम्हाला उद्धरून जाता येते, नाही का. हेची भवसिंधूचे तारू, भवसिंधूतून तरण्यासाठी देव तुम्हाला पार करू शकतो याच देहात. म्हणून या देहात आला ना तर एकच ध्येय ठेवा का भक्त सुखामध्ये लागा. मनाजी पाटील नावाचा जो तुमचा घात करू शकतो त्याच्यापासून दूर राहा. वासना नावाची जी बायको शेजारी नाही तिच्यापासून दूर राहा. आणि यांच्यापासून दूर राहिले की मग मात्र तुमची वाट सुलभ होऊ शकते महाराज. म्हणून तुम्हाला सांगायसाठी मी वैकुंठाहून भविष्य सांगायला आलो महाराज. मी आलो रायाचा जोशी, पोरा सांगतो ऐका. मी आलो रायाचा जोशी, पोरा सांगतो ऐका. महाराज एवढं आम्हाला कळलं की 84चा फेरा चुकवायचा आहे, हे नरदेह प्राप्त झालं, त्याच्यामुळे इथून पुढे बरे होईल हेही कळलं. मनाजी पाटलापासून दूर राहायचं आहे, वासना शेजारींपासून दूर राहायचं आहे हेही कळलं. आणखी काही करावं लागेल का एवढं? हो, हे करायसाठी सर्वात महत्वाचं एक आहे, जे केल्याशिवाय यांना आवर घालणं शक्य नाही ते करा. म्हणजे काय देवाला शरण जा. हो, देवाला तर शरण जायचंच आहे, पण देवाला शरण जायच्या अगोदर मधला दुवा आहे ना, डायरेक्ट देव मिळेल का तुम्हाला? शक्य नाही ना.
संतांचे पाय धरा, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, किंवा याच भारुडामध्ये नाथराय शेवटच्या चरणात सांगतात, एका जनार्दनी कंगाल जोशी, एका जनार्दनी कंगाल जोशी, होरा सांगतो लोकाशी, होरा सांगतो लोकाशी, जा शरण सद्गुरुशी, फेरा चुकवा 84, जा शरण सद्गुरुशी, फेरा चुकवा 84, मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका दादांनो, मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका दादांनो, एका जनार्दनी कंगाल जोशी. महाराज म्हणतात, आम्हाला काय धन धान्य याचं काही घेणं देणं नाही, आम्ही कंगाल जोशी आहो. पण एक सांगू का तुम्हाला, हा होरा सांगतो कशासाठी महाराज? तुमच्या उद्धारासाठी तुम्हाला सांगतो की बाबा रे, एक काम करा, नरदेहाला आले ना तर सद्गुरूला शरण जा, जा शरण सद्गुरुशी, फेरा चुकवा 84. सद्गुरूला शरण गेले महाराज की मग या 84चा फेरा चुकवेल. कारण सद्गुरू सोपी आणि सुलभ, सोपी सुलभ आणि खरी दृढ अशी वाट तुम्हाला दाखवेल. म्हणून सद्गुरूला शरण जा. श्री गुरु सारे का असता पाठीरा का, इतरांचा लेखा कोणवानी, किंवा सद्गुरूशी शरण जाय. सद्गुरूला शरण जा महाराज. सद्गुरूने व सद्गुरू वाचूनी दुसरं कोणीच नाही. म्हणून सद्गुरूला शरण जावं. सद्गुरूला शरण गेले की सद्गुरू आपल्याला तो मार्ग दाखवतील. कुठला मार्ग दाखवतील? या 84तून सुटण्याचा, या जन्म मरणाच्यातून सुटण्याचा आणि भक्ती सुखाचा मार्ग आपल्याला दाखवतील महाराज. भक्ती मार्ग दाखवतील आणि ऑलरेडी त्यांनी दाखवलेला आहे महाराज. फक्त त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. नाथराया भारुडाच्या माध्यमातून तेच सांगतात की सद्गुरूला शरण जा म्हणजे संतांना शरण जा. आणि संतांना शरण गेले की त्यांनी दाखवलेला तो सोपा मार्ग आहे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, सोपी पायवाट महाराज, सोपा मार्ग. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, सोपे वर्म आम्हा सांगितले संती. सोपं वर्म सांगितलं. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेत असे सोपं वर्म महाराज. सोपं, सर्वात सोपं. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करे पापा निंदळ. काय सांगू आणखी, किती रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ सोपा आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा. किंवा आणखी सांगू, तुका म्हणे त्रिअक्षरी मंत्र असं आहे, मला आता आठवत नाही प्रमाण. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. आठवलं? मंत्र त्रिअक्षरी सोपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. हा सोपा मंत्र जपा. आणि हा सोपा मंत्र जपण्याचा मार्ग आपल्याला संतांनी दाखवला. ज्या संतांनी दाखवला त्या सद्गुरूला शरण जावं. म्हणजेच नाथराय म्हणतात, जा शरण सद्गुरुशी, फेरा चुकवा 84. मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका दादांनो, मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका दादांनो. अशा प्रकारचं भविष्य या जोशी या भारुडातून नाथरायांनी आपल्या समोर ठेवलंय. आपलं हे सर्वांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी खऱ्या अर्थानं आपण सत्संगतीला लागलं पाहिजे, भक्ती मार्गाला लागावं. आपलंही जीवन कृतार्थ होईल महाराज. संत वचन ऐकावी. संतांचे वचन ऐकून आपल्या खऱ्या अर्थानं आपल्या दिनचर्येमध्ये फरक पडेल. भक्ती सुखाकडे आपण आकर्षित होऊ. आणि त्यासाठीच आपल्या सर्वांना विनंती आहे की आपलं भारुडावरचं चिंतन चालू आहे. इथून पुढेही आपण संत वाङ्मयावर अनेक विषयावर चिंतन करणार आहोत. आपल्याला हा भाग आवडला असेल तर जरूर आपण सबस्क्राईब करा. आणि आपण सबस्क्राईब केलेलं असेल तर आपल्या परिचित, नातेवाईक, मित्रमंडळींना, ज्यांना परमार्थामध्ये रुची आहे अशांना, आणि ज्यांना रुची नाही पण रुची निर्माण व्हावी असं वाटते अशांना सबस्क्राईब करायला सांगा अशी विनंती करतो. आणि ज्या सद्गुरूंना शरण जायचं, ज्या संतांना शरण जायचं त्यांचं एकदा भजन करू आणि थांबू. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ,
भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.